नमस्कार, मी यामिनी दळवी. आजच्या पुढारी फोकसमध्ये तुमचं स्वागत. सध्या मंत्रालयाच्या बाहेर सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. कोण आहे त्यात? तर त्यामध्ये ते सगळे जण आहेत ज्यांना लाखो मतदार निवडून देतात. ते सर्व आज पक्षभेद विसरून तिथे एकवटलेले बघायला मिळतात. मागणी एकच आहे, मराठा आरक्षण द्या. तेही मनोज जरांगे पाटील म्हणतात तसं टिकणारं. तकलादू मात्र नकोच नको. आजवर राजकीय नेते अजेंडा ठरवायचे तसे लोक करायचे, तशी आंदोलनं सुद्धा व्हायची. नेत्यांचं राजकारण साधलं जायचं. आता वेगळंच घडताना दिसतंय. एक शेतकरी पुत्र जालन्याच्या आंतरवाली सराटी सारख्या छोट्या गावामधून राज्याला हादरवतोय. राज्याच्या सत्ता केंद्राला हादरे देतोय. राजकारण हादरवून सोडतोय. तर आपण बघतोय सर्वपक्षीय नेते हे एकवटलेले बघायला मिळाले. या सगळ्यांची धरपकड केलेली आहे, त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आणि आजचा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे. त्यामुळे आजचा सुद्धा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिलेला आहे आणि लवकरात लवकर आजच्या आज निर्णय घ्या. विशेष अधिवेशन बोलवण्यासंबंधीचा सुद्धा निर्णय घ्या, नाहीतर पुन्हा एकदा पाणी त्याग करेल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. जरांगे पाटील यांनी हा इशारा दिलाय. तर आपण बघतोय मंत्रालयाच्या बाहेर जे आंदोलन सुरू होतं, सर्वपक्षीय नेते आमदार हे एकवटलेले होते आणि विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी केलेली होती. त्या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि आता थेट जाऊयात आंतरवाली सराटीमध्ये, जिथे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत. सचिन, आपण बघतोय एकीकडे सर्वपक्षीय नेते एकवटलेले होते, त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या आंतरवाली सराटीमधलं वातावरण नेमकं काय आहे? आंतरवाली सराटीमध्ये जर वातावरण पाहिलं तर आंतरवाली सराटीमध्ये शांततेच्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांचं कुठल्याही पद्धतीचं उग्र आंदोलन या परिसरामध्ये नाहीये. कुठलेही व्हायलंट कार्यकर्ते या ठिकाणी नाहीये. सर्व शांततेच्या ठिकाणी आपल्या मागण्या या ठिकाणी करत आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा आहेत आणि आरक्षणासंदर्भातल्याच घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहे. कुठल्या पद्धतीचंही असं वातावरण, हिंसक वातावरण या परिसरामध्ये सध्या तरी नाहीये. आणि एक अफवांचा पेव सध्या जालना शहरामध्ये उठलेला आहे. अनेक सोशल मीडियावरती अफवा पसरवल्या जात आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सांगितलं होतं, अफवावर विश्वास ठेवू नका, शांततेच्या मार्गाने आंदोलन करा. त्यामुळे आता आंतरवाली सराटी परिसराचा जो गाव आणि त्या आजूबाजूचे गाव जर पाहिले तर कुठेही असं हिंसक वळण या आंदोलनाला नाहीये. सर्व गावागावात साखळी उपोषण असेल, आमरण उपोषण शांततेने सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आजची डेडलाईन सरकारला दिलेली आहे. काल त्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं की काल रात्री आणि आज उद्यापर्यंत म्हणजे आजपर्यंत शासनाने अधिवेशन भरवावं, त्यानंतर मग आमचा अंत पाहू नका, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. आज देखील त्यांनी नेट बंद झालं होतं, त्यावर देखील त्यांनी बोललेलं आहे की सरकारने अशा पद्धतीने नेट बंद करू नये, गैरसमज पसरवू नये, असं विनंती त्यांनी सरकारला आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली आहे. यामिनी, अगदी सचिन, तुम्ही असेच सोबत राहा. मात्र ज्या सराटीने मुंबईमधल्या एकूणच राज्यभरामधल्या सत्ता केंद्राला हादरा दिलेला आहे ते आपण बघतोय. आणि ओमकार वाबळे आपल्या सोबत आहेत. ओमकार, मंत्रालयाच्या बाहेर सुद्धा उपोषण आंदोलन केलं गेलं होतं. सगळे आमदार जे होते ते एकवटलेले होते, सर्व पक्षीय होते. यामध्ये काय नेमकं घडलंय तिकडे आणि आता त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आल्याचं कळतंय? अगदी कालही मंत्रालयाच्या समोर, गांधी पुतळ्यासमोर काही आमदार बसलेले होते, त्यांना ताब्यात घेण्यात आलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या आमदारांची मागणी होती की आम्ही समाज म्हणून एकत्र आलेलो आहोत, आम्ही कोणती पार्टी म्हणून एकत्र आलेलो नाही. सो कालचं आमदारांचं चित्र पाहिलं आणि आजचं ज्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेऊन आझाद मैदानावरती नेलंय, हे सगळे आमदार वेगवेगळ्या पक्षांचे आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंचे असतील, काही शिंदेचे असतील, त्याच्यामध्ये काही अजित पवारांना समर्थन देणारे असतील, पण समाज म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून हे आंदोलन करतात. बिहाइंड द कर्टन काही गोष्टी घडतात, आपण त्याही समजून घेतल्या पाहिजेत. कालपर्यंत अजित पवारांच्या गटाकडून कोणती या सगळ्या संदर्भात अधिकृत भूमिका घेण्यात आलेली नव्हती. जरांगे पाटील यांची मागणी ठीक आहे, ती सरकारने पूर्ण करावी, याच्यावरती सरकार काम करत आहे असं सांगितलं होतं. पण त्यानंतर सुनील तटकरे काल उशिरा रात्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची भेट झाली. त्यांच्या तिघांमध्ये काल रात्री उशिरा बैठक झाली.
त्यातून नक्की अजित पवारांची मागणी काय आहे ही मागणी पोहोचवण्याचा तिथे प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर आज सकाळी अजित पवार गटातले बरेचसे आमदार सुद्धा तिथे पोहोचलेले होते. काल फक्त आपल्याला पारनेरचे लंके तिथे निलेश लंके दिसलेले होते, पण आज बाकीच्या आमदारांची संख्या एकूणच वाढलेली ओव्हरऑल दिसली. त्यात सकाळी हसन मुश्रीफ मंत्री अजित पवारांचे आहेत, त्यांच्या गाडीवरती सुद्धा हल्ला झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सायमल्टेनियसली वेगवेगळ्या पातळ्यांवरती वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत आणि या सगळ्या एकमेकांना समांतर चालणाऱ्या घडामोडी आहेत. त्यामुळे यातून नक्की आता काय राजकीय येणाऱ्या काळातले वेगवेगळे अर्थ निघतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. अगदी ओंकार, असे सोबत राहा. पुढची आणखी एक या संदर्भातली मोठी बातमी आपण बघतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची कायदेशीर बाजू मांडलेली आहे. या संदर्भातली ही बातमी आपण बघतोय. सुप्रीम कोर्टाने मांडलेल्या त्रुटींवरती सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये चर्चा होताना दिसतेय आणि सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये असं या बैठकीमध्ये सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. तर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे, सरकारचं ते काम आहे असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. आपण बघतोय सर्वपक्षीय नेत्यांची ही बैठक सुरू आहे सह्याद्री अतिथीगृहावरती आणि ही काही दृश्य सुद्धा समोर येत आहेत. सगळे महत्वाचे नेते इथे जमलेले आहेत, त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि त्यामधली या बैठकीमधली ही महत्वाची बातमी आपण बघतोय. तर हे मुद्दे आपण बघतोय. मराठा आरक्षणाबद्दल सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे या सर्वपक्षीय बैठकीमध्ये. मराठा आरक्षणासाठी केंद्राची मदत घ्या अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे. महत्वाची मागणी आहे विरोधकांची. मराठा आरक्षणासाठी केंद्राचा हस्तक्षेप आवश्यक आहे अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. तर आरक्षणासाठी राज्यानं केंद्राकडे संपर्क साधला का असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारलाय. केंद्र आणि राज्य यांनी मिळून एकत्र येऊन यामध्ये तोडगा काढावा असं वडेट्टीवार यांनी सुचवलेलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये सरकार अपयशी ठरताना दिसतंय असं अंबादास दानवेंनी म्हटलंय या बैठकीमध्ये. आणि या सगळ्याबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे आपल्या सोबत आहेत. ओमकार, केंद्र आणि राज्य यांनी बोलावं, यांनी समन्वय साधावा आणि मार्ग काढावा असं म्हटलं गेलंय. 50% जो महत्वाचा मुद्दा यामध्ये दिसतो, काय सांगाल याबद्दल? आजच्या बैठकीतल्या सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडींमधली ही एक महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. त्याचं कारण असं आहे की विजय वडेट्टीवार असतील किंवा अंबादास दानवे असतील, या दोघांनी सुद्धा हा मुद्दा अधोरेखित केला. त्याच्या व्यतिरिक्त शेकापचे जयंत पाटील आहेत, अशोक चव्हाण आहेत, त्यांनी सुद्धा या मुद्द्यावरती जोर दिलेला होता. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आपण वारंवार मराठा समाजाला आश्वासनं देत आहोत, सरकार म्हणून सरकारची बाजू मांडतंय, या सगळ्या गोष्टी चालू आहेत, पण येणाऱ्या निवडणुकांना सगळ्यांना सामोरं जायचंय. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीमध्ये एक गोष्ट दिसली, ते म्हणजे कोणत्याही समाजाचा रोष महाराष्ट्रामध्ये हा कोणत्याही पक्षाला परवडणारा नाही आताच्या घडीला. आणि त्याचमुळे फक्त आश्वासन देण्यापेक्षा किंवा फक्त सरकारने या सगळ्या प्रकरणामध्ये सहानुभूती दाखवण्यापेक्षा याच्या पुढे एक पाऊल टाकावं. कारण राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, सगळ्यात जास्त आमदार आता त्यांचे आहेत. या सरकारमध्ये तसं देवेंद्र फडणवीस मोठे भाऊ आहेत, त्यानंतर केंद्रामध्ये स्टेबल गव्हर्नमेंट आहे. असं असताना येणाऱ्या काळात आता जे हिवाळी अधिवेशन होईल संसदेचं, या हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातलं एक स्पेशल बिल आणावं, या बिलवरती केंद्रामध्ये चर्चा व्हावी आणि त्यानंतर मराठा समाजाला जे एक्सेसिव्ह आरक्षणाचा मुद्दा आहे 14 ते 16% द्यायचा, म्हणजे मराठा समाज 16% मागणी करतोय. याच्या आधीची जी मागणी होती ती 12% शैक्षणिक आणि त्यानंतर पुढचे 2 ते 3% नोकऱ्यांमध्ये, अशी ती साधारण 14% अप्रूव्ह झाली होती. ती नंतर सुप्रीम कोर्टात ती मागणी सदावर्ते गेले, त्यांनी ती संपूर्ण आरक्षण त्यानंतर स्थगिती मिळाली कोर्टामध्ये. आता क्युरेटिव्ह पिटिशन आपण याच्या सगळ्यावरती टाकतोय. तर एकीकडे अगदी या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपण विनोद काकडे यांच्याकडे जाऊया. दैनिक पुढारीचे संभाजीनगरचे वृत्त संपादक आहेत ते. विनोदजी, आपण बघतोय की आंतरवाली सराटी सारख्या जालन्यामधल्या एका छोट्याशा गावामधून जे आंदोलन, जे उपोषण सुरू झालं, त्या सगळ्याचं हे मोठं व्यापक स्वरूप आपण बघतोय आणि राज्याच्या सत्तेला आता हादरा दिला जातोय. नक्कीच हा आंतरवाली सराटीच्या घटनेने जे आहे राज्याच्या सत्तेला हादरा बसलेला आहे. आज आपण जी परिस्थिती पाहत आहोत की पूर्ण मराठवाड्यातच काय राज्यभरात लोकप्रतिनिधींना घरातून बाहेर पडणं मुश्किल करून टाकलंय मराठा समाजाने. आज मराठवाड्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींचे, आमदार, मंत्र्यांनी आपले दौरे रद्द केलेले आहेत. घरातून ते बाहेर पडत नाहीये, त्यांना पोलीस बंदोबस्तात घरात बसवलेलं आहे. कारण आंदोलन इतकं पेटलेलं आहे की आता शासनाला यावर काहीतरी तोडगा काढण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाहीये. नक्कीच की हा सत्तेसाठी खूप मोठा हादरा आहे.
हे आंदोलन ज्या व्यापक प्रमाणात पसरत चाललंय आणि वाढत चाललंय. हं. अगदी विनोदजी, एकीकडे आपण बघतो म्हणजे आतापर्यंत जे सत्ताधारी होते किंवा जे आमदार खासदार असायचे ते आपल्या कार्यकर्त्यांना काहीतरी कार्यक्रम द्यायचे आणि नंतर आंदोलनं व्हायची. मात्र आता असं दिसतंय की जालन्यामधल्या छोट्याशा गावामधलं जे आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आमदार आणि सगळे एकवटलेले बघायला मिळतात, सर्व पक्षीय आहेत त्यांच्यामध्ये. कारण की आज आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की राज्यात सर्वात मोठा मतदार आहे मराठा समाज. या मराठा समाजाला न्याय निवडणुकीच्या तोंडावर दुखावून चालणार नाही, हे सर्व पक्षांना याची कल्पना आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांना जे आहे एकवटण्याशिवाय पर्याय नाहीये आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर काहीतरी तोडगा काढण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. तो त्यांच्यासाठी एक नाईलाजाची गोष्ट आहे. परंतु त्यात दुसरी गोष्ट अशी आहे की आता मराठा जरांगे पाटलांची जी मागणी आहे की मराठा समाजांना ओबीसीच्या म्हणजे कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावी, तो एक मुद्दा सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी अडचणीचा ठरत आहे. कारण की ओबीसी मधून ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण दिल्यानंतर ओबीसी समाजाची नाराजगी होणार आहे आणि नाही द्यावं तर मराठा नाराज होत आहे. या दोन्ही गोष्टी सरकार समोर एक मोठा अडचणीचं ठरत आहे, हे नक्कीच. हो विनोदजी, आताची जी आणखी एक महत्त्वाची अपडेट येते त्याच्यामध्ये असं आहे की एकीकडे जी सर्वपक्षीयांची बैठक सुरू आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा अनेकांनी उपस्थित केला, तो असा आहे की राज्य आणि केंद्राने चर्चा करावी, समन्वय साधावा आणि केंद्राने मराठा आरक्षण देण्यासाठी मदत करावी. एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण की 50% पुढे ओबीसी मराठ्यांना जर ओबीसी समाजातून आरक्षण द्यायचं आहे आणि जर ओबीसींना जर दुखवायचं नसेल तर आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागणार आहे. बरोबर. आरक्षणाची मर्यादा वाढवायची म्हणजे केंद्राचा हस्तक्षेप यात कंपल्सरी आहे. त्यासाठी आणि जोपर्यंत केंद्राचा समन्वय होत नाही आणि आज जर आपण मराठ्यांना इथे महाराष्ट्रात जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं, कुणबी प्रमाणपत्र देऊ, तर मग तुम्हाला जाट बाकीचे जे समाजांचे आंदोलन मागे झालेले आहेत या समाजही ओबीसी मधून अशाच पद्धतीने महाराष्ट्राचा आधार घेऊन भविष्यात तेही याच पद्धतीने आंदोलन करतील. त्यामुळे यात केंद्राला हस्तक्षेप करणं प्रचंड म्हणजे गरजेचं झालेलं आहे. अन्यथा अशीच परिस्थिती अन्य राज्यामध्ये मराठा समाजाचा आधार घेऊन होऊ शकते असं मला तरी वाटतं. हो, पण विनोद सर, हस्तक्षेप म्हणजे नेमकं काय होऊ शकतं, काय पद्धतीची चर्चा होऊ शकते किंवा नेमकं याबद्दलची पुढची प्रक्रिया काय असू शकते? नाही, हस्तक्षेप म्हणजे एकतर यात एकच आहे की मराठ्यांना कुणबी केंद्राला हस्तक्षेप करायचा म्हणजे 50%च्या पुढे आरक्षण वाढवावं लागेल ओबीसी मधले. हाच त्यात मेजर आहे. आणि इथे जर तुम्हाला कुणबी मधून डायरेक्ट आरक्षण द्यायचं राज्य सरकारला, कुणबी प्रमाणपत्र देऊन राज्य सरकार देऊ शकतं, परंतु मात्र तसं जर केलं तर कुणबी समाज म्हणजे हा ओबीसी समाज नाराज होतोय, ही गोष्ट समजून घ्यायला हवी. त्यामुळे आता राज्य सरकार जे आहे ते कुणबी म्हणजे केंद्राला हस्तक्षेप करून 50%च्या वर आरक्षणाची मर्यादा वाढवता येऊ शकते का, यासाठी आता ही चाचपणी करत असेल किंवा ह्यासाठी प्रयत्न सुरू केलेले असतील. बरं विनोद सर, आणखी एक मागणी केली जाते सगळ्यात महत्त्वाची, म्हणजे ज्याची आता म्हणजे ज्या वेळेला मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन सुरू होतं त्यांची सुद्धा हीच मागणी होती की विशेष अधिवेशन बोलवलं जावं. हे विशेष अधिवेशन नेमकं काय असू शकतं, याच्यामधून तोडगा निघू शकतो का, काय नेमकी चर्चा होऊ शकते याच्यामध्ये? मला नाही वाटत की या विशेष अधिवेशनातून काही तोडगा निघेल. कारण यात काय होणार आहे, विशेष अधिवेशन बोलून हे काय करणार आहे की 50% कुणबीची सरसकट प्रमाणपत्र द्या, कुणबीची सरसकट प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मला नाही वाटत की विद्यमान सरकार घेण्याची हिंमत दाखवेल. कारण सरसकट प्रमाणपत्र देऊन ओबीसीला नाराज करणं हे विद्यमान सरकारला परवडणार नाही. त्यामुळे विशेष या अधिवेशनामध्ये काय होणार हे आता अधिवेशनानंतरच क्लिअर होईल. बरं, अगदी आतापर्यंत जर आपण बघितलं म्हणजे गेल्या 4 वर्षामध्ये मनोज जरांगे पाटील हे वेगवेगळ्या गावांमध्ये फिरताना बघायला मिळाले. म्हणजे त्यांनी ही जी माणसांची जमवाजमव केली आणि तीच माणसं आज त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आपण बघतोय. काय नेमकी रणनीती असेल याच्या मागे त्यांची, तुम्ही काय याबद्दलचं विश्लेषण कराल? नाही, काय झालेलं आहे, जरांगे पाटील हे एक सर्वसामान्य घरातून आलेला कार्यकर्ता होता. त्यांनी सुरुवातीला शिवबा नावाची एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षणासाठी ते 2010 ते 12 पासून लढतायत बघा. 2012 मध्ये त्यांनी शहागड पुलावर जे आहे तिथे जालना औरंगाबाद जालना मार्गावर शहागड पूल जो आहे तिथे त्यांनी आंदोलन 7 दिवस उपोषण केलं होतं. त्यानंतर 2013 मध्ये त्यांनी शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढली होती.
त्यानंतर 2021 मध्येही जेव्हा मराठा मोर्चा सुरू झाला त्या 2021 मध्ये साष्ट पिंपळगाव म्हणून गाव आहे हो. तिथे 3 महिन्यांचं ठिय्या आंदोलन केलं होतं जरांगे पाटलांनी. हो. आणि गेल्या आता जे आंतरवाली सराटीमध्ये त्यांनी जे आंदोलन सुरू केलं त्या लाठीमारानंतर जो काही म्हणजे जनक्षोभ मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा ती आरक्षणाचा मोहीम चळवळ पुन्हा उभारी मिळाली. त्यानंतर मराठा समाजाला लक्षात आलं की जरांगे पाटीलच हे खऱ्या अर्थाने नेतृत्व करू शकतात या आंदोलनात. कारण मागे जे आंदोलनं झाले मराठा मोर्चा काढण्यात आले त्यातील अनेक समन्वयकांवर आरोप झालेत की ते सरकारशी नंतर कालांतराने हे सरकारशी अटॅच झाले. हे समन्वयक त्यांनी सरकारशी साठलोट करून हा मराठा मोर्चा मोडीत काढला. परंतु जरांगे पाटलांनी जेव्हा हे आंदोलन केले तर आपण बघतोय की त्यांना सरकारच्या प्रतिनिधीचा फोन आला तर ते स्पीकर ऑन करतायत आणि सगळ्या टीव्हीवर लाईव्ह ते बोलतायत. कधीही ते बाजूला जाऊन बोललेले नाहीयेत. त्यामुळे मराठा समाजामध्ये एक विश्वास आलाय की हा माणूस जो आहे जे काही करतोय ते सर्व उघड आपल्या समोर करतोय. त्यामुळेच मराठा समाजाने जरांगे यांना मराठ्याचं एक नेतृत्व म्हणून स्वीकारलेलं हे आपल्याला पाहायला मिळतंय गेल्या. विनोद सर, तुम्ही असेच सोबत राहा. आंतरवाली सराटीमधून आपले प्रतिनिधी सचिन जिरे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, आज संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी दिलेला आहे. काय नेमकी त्यांची मागणी आहे? कारण ते पुन्हा एकदा पाणी त्याग करणार आहेत असं त्यांनी सांगितलंय. नक्कीच काल त्यांनी पत्रकार परिषद जेव्हा घेतली त्यांनी पहिली ही मागणी केली होती की तुम्ही तातडीने आज रात्रीतून निर्णय घ्या किंवा उद्या सकाळपर्यंत म्हणजे आज अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घ्यावा किंवा मराठा समाजाला आरक्षण तरी कधी देणार ती तारीख तुम्ही जाहीर करावी. अन्यथा मी उद्यापासून म्हणजे आज संध्याकाळपासून पाणी त्याग करणार आहे. ते पाणी घेत होते मात्र आता सध्या देखील त्यांनी पाणी घेतलं. मात्र संध्याकाळपर्यंत जर त्यांनी शासनाने काही निर्णय घेतला नाही किंवा तारीख सांगितली नाही तर रात्रीपासून ते पुन्हा पाणी त्याग करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आपण मंगेश चिवटे हे जे आले होते या ठिकाणी ते भेट घेतली. त्यांनी मंगेश चिवटे यांनी भेट घेतली मनोज जरांगे पाटील यांची. आता प्रशासनाकडून कुठेतरी हालचाली सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र नेमकं त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे समोर आलेलं नाहीये. प्रशासनाकडून मंगेश चिवटे यांनी या ठिकाणी आले त्यांची मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली मात्र अजूनही कुठलाही निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे आताही मनोज जरांगे पाटील या सरकारच्या हालचालीवर त्यांचं लक्ष आहे. संध्याकाळपर्यंत नेमकं काय सरकार निर्णय घेतं हे यावर देखील मनोज जरांगे पाटील यांचं लक्ष आहे. बरं सचिन, आपण पाहिलेलं होतं खरं तर काल शाहू छत्रपती जेव्हा पोहोचले तेव्हा अगदी अर्धा पेला पाणी त्यांनी घेतलेलं होतं. मात्र अजूनही उपचार घेण्यासाठी त्यांनी नकार दिलेला दिसतोय. नक्कीच त्यांनी शाहू महाराज या ठिकाणी आले होते. शाहू महाराजांनी देखील त्यांना विनंती केली तुम्ही उपचार घ्या. मात्र त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं महाराज जर मी उपचार घेतले तर मग सरकार घाबरणार नाहीये. सरकार फक्त पाणी आणि औषधोपचारालाच घाबरतो. त्यामुळे मी तुमचं मान ठेवतो, गादीचा मान ठेवून मी रोज पाणी पितो. मात्र मी आता उपचार घेणार नाही, सरकारला धारेवर धरणार आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी शाहू महाराज यांच्याकडे स्पष्ट केली होती. बरं सचिन, असे सोबत राहा. आपल्यासोबत ओमकार वाबळे सुद्धा आहेत. ओमकार, काय नेमकं घडतंय आताच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये? कोणकोणते नेते काय काय मुद्दे मांडतायत आपल्या आपल्या पक्षाकडून? कायदा सुव्यवस्थेसंदर्भात याच्या आधी सुद्धा बैठकीच्या सुरुवातीला सगळ्या नेत्यांचं एकमत झालेलं होतं. पण आताची महत्त्वाची बाब अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना आश्वस्त तर केलं आहे, पण काही नेत्यांचा असा सूर आहे की मराठा समाजाचं नाव सांगून किंवा मराठा समाजाचे नेते असून वेगवेगळ्या सरकारी किंवा खासगी कार्यालयांना टार्गेट केलं जातं. जसं की बीडमधलं हॉटेल परवा जाळण्यात आलं होतं. ते एका नेत्याच्या संदर्भात असणारी व्यक्ती होती, त्या जवळच्या व्यक्तीचं ते हॉटेल होतं. सो खासगी आणि सरकारी मालमत्तांना जे हात लावतात हे समाजकंटक आहेत. हे कोणत्याही स्पेसिफिक समाजाला बिलॉंग करत नाहीत. हे टार्गेट करून आपल्यावरती हल्ले करतायत आणि त्यामुळेच कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी आणखी कठोर निर्णय घ्यावेत. फक्त 307चा गुन्हा दाखल करण्यास त्यांनी सांगितलं होतं, पण फक्त तिथपर्यंत मर्यादित राहता कामा नये. इंटेलिजन्सचा वापर करून नक्की कोणकोणत्या ठिकाणी कुठे कुठे संभाषणं चालली आहेत या सगळ्याचं रेकॉर्ड ठेवून कोणत्या ठिकाणी हल्ले होऊ शकतात किंवा कुठे ठराविक अशी लोक आयडेंटिफाय सरकारकडून करण्यात आलेली आहेत की ज्या लोकांना
येणाऱ्या काळात डिटेन केलं जाऊ शकतं, ज्यांना सरकार पोलीस तत्काळ ताब्यात घेतलं जाऊ शकतं, कारण कायदा सुव्यवस्थेला या लोकांकडून धक्का लागू शकतो. सो अशा लोकांना आयडेंटिफाय करून लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई करावी अशी बऱ्याच नेत्यांनी आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीसांकडे मागणी केली आहे. फक्त कायदा सुव्यवस्थेपर्यंत मुद्दा मर्यादित नाही, तर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा सरसकट कुणबी आरक्षणाचा मुद्दा आहे. त्याच्यावरती मात्र अजून कोणीही सरकारने पूर्णपणे आश्वासन दिलेलं नाहीये. आताच्या घडलं तरी सरकारचा हाच सूर आहे बैठकीमध्ये की एक क्युरेटिव्ह पिटिशनचा मुद्दा, जे अतिरिक्त मराठा समाजाचं आरक्षण, आणि दुसरा कुणबी प्रमाणपत्रांचा. तर कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत एकनाथ शिंदेंनी असं म्हटलेलं आहे की आतापर्यंतच्या आलेल्या त्रुटी दूर करून हे सरकार देणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आपण करतोय, आणखी टप्प्यात आणखी मराठा समाजाला ही प्रमाणपत्र मिळणार आहेत, असं तात्पुरतं तरी त्यांनी आता बाकीच्या सगळ्या नेत्यांना समजावलंय. अगदी. ओंकारचे सोबत राहा. विनोद सर आपल्या सोबत आहेत. विनोदजी, क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या संबंधीचा जो पेच आहे तो अजूनही कायम असलेला दिसतोय. त्यामधून सुद्धा काही सुनावणीमध्ये दरम्यान काही होऊ शकतं का? त्यामधून काही तोडगा निघू शकतो का यावरती? हॅलो, नाही, हॅलो. हो विनोद सर बोला. नाही, क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे, या पिटिशनची सुनावणी आता पिटिशन बाबत आता तर काही सांगता येत नाही नेमकं काय होईल या संदर्भात. खरं तर वारंवार जो पेच आहे तो कोर्टाच्या पर्यंत नेऊन पोहोचलेला आपल्याला दिसत होता. अनेकांनी त्याचा उल्लेख केलेला होता. आतापर्यंत आपण बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत आणि प्रत्येक जण साखळी उपोषण असेल किंवा काहीतरी खारीचा वाटा या सगळ्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. मात्र या सगळ्या आंदोलनाला जे भावनिक महत्व सुद्धा प्राप्त झालंय त्याच्याकडे नेमकं कसं बघताय? नाही, भावनिक महत्व म्हणजे आता प्रत्येक समाजाला हे वाटतंय, समाजातल्या प्रत्येक घटकाला वाटतंय की मला हे हवंय, मला आरक्षण हवंय. त्यामुळे प्रत्येक जण घराघरातला आज सर्वसामान्य जो मराठा आहे, मध्यमवर्गीय, लोअर क्लास किंवा जो अप्पर, प्रत्येक जण या आंदोलनात सहभागी होताना दिसतोय आपल्याला. आणि प्रत्येकाला काही ना काही यातून प्रत्येकाच्या घरातल्या, प्रत्येकाच्या नात्यातल्या कुणाला तरी याचा फायदा होणार आहे. अगदी अगदी शेवटची काही मिनिटं आपल्याकडे आहेत. सचिन जिरे आपल्या सोबत आहेत. सचिन, आपण पाहिलेलं होतं काल रात्री सुद्धा जेव्हा चर्चा झालेली होती, खरं तर मनोज जरांगे जे आहेत ते आरक्षणाचे जे कोणी अभ्यासक असतील त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा करताना दिसत आहेत. काल रात्री 11 वाजल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा चर्चा झाली तेव्हा शेकडो माणसं तिकडे होती. हे बळ नेमकं मनोज जरांगेंना कुठून मिळतंय आणि ही लोकशक्ती कशी उभी राहते? एक मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार हे सांगत आहेत की मी प्रामाणिकपणा सिद्ध केलेला आहे. जेव्हा मागे त्यांनी जे 2-3 GR होते त्यामध्ये त्यांनी असमाधान दाखवला होता आणि हीच त्यांची विश्वासार्हता गोदापट्ट्यात आजपासून नव्हे तर या गोदापट्ट्याच्या 123 गावामध्ये त्यांनी घराघरात, गावागावात जाऊन उपोषणाचं महत्त्व एक शेतकऱ्यांना, मराठा बांधवाला समजून सांगितलेलं आहे. ही त्यांची लढाई काही आजपासूनची नाही. गेल्या 15 वर्ष ते या गोदापट्ट्यामध्ये 123 गावामध्ये लढत आहेत आणि एक कुठेतरी त्यांच्यावरती एक विश्वास, आजपर्यंत त्यांनी जे आंदोलनं, उपोषणं केलेले आहेत त्या उपोषण या गोदापट्ट्यातल्या सर्व गावकऱ्यांना माहिती आहे. हा एक बळ त्यांच्या पाठीमागे आहे. त्यांनी त्यांच्या हाकेला ओ देणारा हा संपूर्ण 123 गाव आहे. ही त्यांची बलस्थाने आहेत. अगदी सचिन, त्यामुळे तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने प्रामाणिकपणा हेच खरं तर त्यांचं बलस्थान असलेलं दिसतंय. त्यामुळे आपला हा जो प्रामाणिकपणा आहे आणि आंदोलनांची ही जी काही मालिका आहे त्यामधून केले जाणारे परिश्रम आहेत हे त्यांनी टिकवून ठेवावेत, यासाठी आपण त्यांना शुभेच्छा सुद्धा देऊया आणि या आंदोलनाला लवकरात लवकर यश प्राप्त व्हावं अशी ही अपेक्षा करूयात. धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी वेळ दिलात त्यासाठी. विनोद सर आपल्यासोबत होते, सचिन जिरे होते आणि ओमकार सुद्धा आपल्यासोबत होते. तुर्तास आजच्या पुढारी मधल्या या फोकसमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.